नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 6वी नवीन अभ्यासक्रमाचा भूगोल जो विषय आहे, भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका घटक चाचणीची. तर नवीन अभ्यासक्रमावरची ही प्रश्नपत्रिका आपल्याला पहिल्यांदाच यूट्यूब चॅनलवर बघायला मिळत आहे. अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे. 20 मार्काचा पेपर असू शकतो. तर ही प्रश्नपत्रिका बघा. या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण जर पाहिलं तर पहिला जो प्रश्न आहे, आता हे सगळे प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर एक तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिकेची PDF फाईल हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही भूगोल आणि इतर काही विषयांच्या PDF फाईल ज्या आहेत त्या डाउनलोड करू शकताय. सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम सगळ्यांसाठी आहेत व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर. बघा प्रश्न पहिला जो आहे, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा लिहा. जसं की बघा इथं उज्जैन प्राथमिक, वृत्तांजली दुय्यम. जसं की प्रत्यक्ष निरीक्षण आणि क्षेत्रभेट हे भौगोलिक माहिती गोळा करण्याचे टिंब स्त्रोत आहे. आता प्रत्यक्ष निरीक्षण आणि क्षेत्रभेट हे जे आहेत प्राथमिक स्त्रोत आहेत भूगोलाची माहिती गोळा करण्याचे. प्राचीन भारतात टिंब या शहरातून जाणाऱ्या रेखावृत्ताला मध्यरेखा किंवा मूल रेखावृत्त म्हटलं जातं. तर या ठिकाणी उज्जैन हे उत्तर येऊ शकतं. पृथ्वी गोलावरील अक्षवृत्ताचे व रेखावृत्ते यांच्या तयार होणाऱ्या जाळीला काय म्हणतात? तर यांच्या तयार होणाऱ्या जाळीला वृत्तजाळी असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे 3 प्रश्न आहेत. तर या कदाचित इथे तुम्हाला अशा रिकाम्या जागासाठी इथं ऑप्शन दिले जाणार नाही परीक्षेला. आता इथे सध्या दिसतात, पण बऱ्याचदा परीक्षेला हे अशा प्रकारचे ऑप्शन कधी-कधी दिले जातील किंवा कधी-कधी दिले जाणार नाही. असं सुद्धा या ठिकाणी होऊ शकतं. ठीक आहे. चला, आता आपण पुढचा मुद्दा जर बघितला बघा इथं जोड्या जुळवा येऊ शकतो एखादा प्रश्न. पृथ्वी गोल, भारतीय प्रमाण वेळ, त्याच्यानंतर राजकीय नकाशा. तर या सगळ्यांसाठी तुम्हाला इथे जोड्या जुळवायच्या आहेत. त्याचबरोबर इथे खाली बघा विधाने सत्य किंवा असत्य आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर इथं गटात न बसणारा शब्द आहे, हा प्रश्न आहे. त्याचबरोबर तिसरा प्रश्न तुमच्याकडे आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 3 प्रश्न आहेत, 4 प्रश्न आहेत, 4ही उत्तरे लिहायची आहेत. त्याच्यानंतर एक प्रश्न आहे की फरक स्पष्ट करा, असा एक प्रश्न आहे, प्राथमिक स्त्रोत आणि दुय्यम स्त्रोत. आणि चौथा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत. जसं की पहिला प्रश्न आहे, नकाशाची प्रमुख अंगे कोणती व ते सांगून त्यांची नावे लिहा. दुसरा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीमध्ये भौगोलिक ज्ञानाचा उपयोग कसा केला? आणि तिसरा मुद्दा, भौगोलिक अभ्यासासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे ICTची कोणती साधने वापरली जातात? तर ही प्रश्नपत्रिका भूगोलाची आहे. आणि आता ह्या प्रश्नपत्रिकेची PDF जर हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा तुम्ही ही व्हिडिओ परत बघून ही सगळे प्रश्न लिहू शकताय. तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये भूगोल आणि इतर विषयांच्या सुद्धा तुम्हाला PDF फाईल मिळतील आणि लवकरच अपडेट होतील. ओके. तर आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना. आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.